तर हे हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा विषय असा आहे, वरदच्या स्कूलमध्ये ना वारकरी म्हणून बोलवलं होतं वरदला, त्याची तयारी चालू आहे. ड्रेस काल नवीन आणला मी, 350चा बसला. महाग पडला का स्वस्त बसला तुम्ही सांगा आता. मी आंघोळ केलेलं नाही तर थोडं इग्नोर करा. आता मी आवरते, याचं झालं की मी माझं आवरते पटकन. उभं राहा, बरं जाऊ दे, बस बस तिकडे. तर बरीचशी तयारी मी अगोदर करून ठेवली होती. हा का, ही बघा टोपी त्याला बसली व्यवस्थित. मला वाटलं नाही बसणार, पण बसली. हे टाळ आणि माझे सासरे आले होते तेव्हा हे त्यांनी ते लावतात ना टिक्का वगैरे, त्यातले शेंदूर आहे. तर बरं झालं कामी गेला तो वरदला लावायला. आता रुमाल असतं आहे, पण आता याची ती घडी आता मोडून जरा सरळ करायला लागेल. हा पट्टा जरा दिसतो छान ना. डोक्याला नाही लावायचे, डोक्याला टोपी तुला. करते मी, टेन्शन नको. कसं असतं का ते, असं असतं ना. हां ओके, असं छान वाटतंय का बघा. हां असंच छान वाटतंय. असं राहू देशील दिवसभर. हां काय नव्हतं हळदीचे ते. असं तुझा मेकअप. ईश्वरी तेलाचं आण ग, आणि कंगवा पण आण. वर तेलच नाही. आई मी काय पाहिजे पण कांदा. आई मला नाही थांब थांब. आई सगळे नाही खाता. काय सगळे नाही खाता. बरं.
तर रामकृष्ण हरिमाऊली. तर बघू शकता इथं आपला छोटा वारकरी कसा रेडी झालेला आहे. आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, त्याने मला किती त्रास दिला आहे. तर असो, त्याला सवय नाही या सगळ्या अशा गोष्टींची, कारण एवढं ते रेग्युलर आपले मुलं एवढे छोटे असे कपडे घालत नाही ना, ते नॉर्मल कपडे घालतात. त्यामुळे त्याला ते त्रास होत होता आणि तो आगोपणा करत होता. त्यानंतर रस्त्यामध्ये एक स्वामी समर्थांचं मंदिर होतं, तिथे दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर वरदला म्हटलं टाळ वाजवतो बघा कसं वाजवतोय. मुद्दाम करत होता सगळं तो. त्यानंतर त्याने एक राऊंड मारला औदुंबराच्या झाडाला आणि खूप छान वातावरण होतं सकाळचं. आणि बरं झालं पाऊस पण नव्हता, त्यामुळे छान त्याचा मेकअप पण टिकून राहिला. आणि शाळा लवकर सुटली होती, कारण नंतर पाऊस यायला लागला होता. मग सगळ्यांना बोलवून सोडलं, कारण त्यांची ती मिरवणूक निघणार होती, ती काही निघालीच नाही पावसामुळे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना असं छानसं सजवा. तर चला बाय बाय, भेटूया पुढे.